कारण कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं उद्धव ठाकरे यांना धक्का दिलाय आणि शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली आहे। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला। या संदर्भातली माहिती श्रीकांत शिंदे यांनी देखील दिली। मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा कल्याण डोंबिवलीमधल्या महापौर पदाचा मार्ग जवळपास सुकर झालाय। शिवसेनेनं मनसेचा पाठिंबा मिळवत एका दगडात दोन पक्षी मारण्याची करामत केली आहे। मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवली, मात्र निवडणुकीच्या नंतर मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला। दुसरीकडे भाजपची देखील महापौर पदासाठीची शिवसेनेसोबत सुरू असलेली रस्सीखेच ही जवळपास संपुष्टात आल्याचं दिसतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53, मनसेचे 5 नगरसेवक असे मिळून 58 नगरसेवक होत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी 4 नगरसेवकही शिंदेंना पाठिंबा देतील अशी शक्यता आहे। त्यामुळे शिवसेनेनं बहुमताचा आकडा देखील गाठलाय। नवी मुंबईमधील कोकण भवनामध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मनसेचे राजू पाटील हे एकत्र आले होते। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे। मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी पण करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही द्या आम्हाला। महायुती इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही, तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टी एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत। सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही। चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित पार पडतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।